नमस्ते मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अमर्त्य सेन यांच्या वाद संवाद प्रिय भारतीय या पुस्तकाबद्दल. अमर्त्य सेन हे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले व्यक्ती आहेत. त्यांना 1998 साली अर्थशास्त्र या विभागामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्यांनी जवळपास 30पेक्षाही अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्यांनी अर्थशास्त्र, परत भारतीय परंपरा, समाजव्यवस्था, लोकशाही इत्यादी अनेक विषयांवरती सखोल चिंतन करून त्यांनी अनेक विविध विषयांवरती पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांचं बरेच पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यापैकीच वाद संवाद प्रिय भारतीय हे त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे. ते भारतीय धर्म, लोकशाही, परंपरा, त्याचबरोबर आधुनिक लोकशाही याच्यावरती ते अतिशय सखोल चिंतनातून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, त्यांचे काय विचार आहेत ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, वाद संवाद ही परंपरा आपल्या भारतामध्ये प्राचीन काळापासून चाललेला आहे आणि त्याचा जो काही परिणाम आहे हा भारताच्या परंपरेवरती, विचारांवरती हा दिसून येतो आणि त्यामुळेच वाद संवाद हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा वेध घेत अमर्त्य सेन लिहितात की वादसंवाद प्रक्रियेमुळे आपल्या सामाजिक, राजकीय आणि आपल्या वैयक्तिक जीवनावरती अनेक प्रकारचे परिणाम होत असतात आणि प्रत्येक गोष्टींची जी काय पायाभरणी ह्या वादसंवाद प्रक्रियेमुळेच होत असते. जेव्हा आपण कोणताही नवीन विचार आत्मसात करतो, नवीन विचारांची पुनर्रचना करतो, त्याच्यामध्ये वादसंवाद प्रक्रियेला प्रमुख स्थान दिलं जातं आणि यासाठी ते प्राचीन काळातील अनेक गोष्टींचं उदाहरणे आपल्यासमोर ठेवतात. जसं की सम्राट अशोक असेल, राजा अकबर असतील, तर त्यांनी वादसंवादाची जी प्रक्रिया ते आपल्या शासन सत्तेमध्ये कशा प्रकारे राबवलेली होती. सम्राट अशोकाचं असं म्हणणं होतं की वादसंवाद हा अतिशय गरजेचा असतो. त्याशिवाय कोणतीही सामाजिक बांधणी पुनर्रचना करायची असेल तर या प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग असावा आणि अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केला जावा आणि महत्त्वाचा असा विचार होता की त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची हिंसा नाही झाली पाहिजे आणि दुसऱ्याचा अवमान न करता आपलं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असायला हवा आणि केवळ एकाच विचाराला, एकाच परंपरेला झुकतं माप नाही मिळालं पाहिजे, तर दोन्हीची समतोल अशी विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी आणि त्याच्यातून नवीन समाजासाठी गरजेचं असणारं जे काही विचार आहेत त्याची बांधणी व्हायला हवी असं सम्राट अशोकाचे विचार होतात आणि तसेच राजा अकबर यांचेही विचार त्याच प्रकारे होते. तर त्यांनी स्वतःहून दीन-ए-इलाही असा एक नवीन धर्म स्थापन करण्याचा विचार केलेला होता. ते स्वतः एक धर्मनिरपेक्ष राजे होते, राजा अकबर, आणि त्यांच्यावरती अनेक हिंदू, मुस्लिम अशा सर्व परंपरांचा त्यांच्यावरती पगडा होता, त्यांचा अभ्यास होता आणि त्यांनी आपल्या शासन सत्तेमध्ये धर्मनिरपेक्ष राज्य कशा प्रकारे असायला हवं अशी त्यांची बांधणी केलेली होती. तर असे हे विचार या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात आणि धर्मनिरपेक्षता हा सुद्धा एक लोकशाहीतील प्रमुख मूल्य आहे, हे त्यावेळी प्राचीन काळापासून राबवले गेले. मित्रांनो, वादसंवाद प्रक्रियेचे महत्त्व या ठिकाणी लेखक अमर्त्य सेन आपल्याला सांगतात की हा निबंध पूर्ण करण्यासाठी मला इथे नेमके काय अभिप्रेत आहे आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे काय अभिप्रेत नाही हे स्पष्ट करू इच्छितो. भारताच्या कितीतरी रीतीभाती आणि परंपरा सातत्याने विकसित होत आल्या आहेत आणि आजही होत आहेत. त्यांचे अनेकविध पैलू आहेत. हे लक्षात घेता भारताचा इतिहास आणि वर्तमान समजावून सांगण्यासाठी कोणत्या तरी एकाच वैशिष्ट्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे हा माझा हेतू मुळीच नाही. एकीकडे वाद प्रतिवादाचा हा ऐतिहासिक वारसा अत्यंत महत्त्वाचा आहे, हे मान्य केलं तर पाहिजेच, पण त्याचबरोबर इतर प्रभावित करणारे जे घटक आहेत तेही आपण पाहिले पाहिजेत. त्याचप्रमाणे अन्य प्रभावी घटकांचा एकमेकांवर संवादामुळे जो परिणाम झाला असेल त्याचाही मागोवा घेणं गरजेचं आहे. तो परिणाम पुसून टाकता येणार नाही. आजतागायत कधीही न बदललेला चिरंतन भारत हेच भारताचं सामाजिक वैशिष्ट्य आहे असा विचार करण्याला त्यामुळे प्रोत्साहन मिळणार नाही. भारताच्या प्रदीर्घ ऐतिहासिक अस्तित्वात तो अनेक वेळा आमूलाग्र बदललेला आहे, पण ते समजावून घ्यायचं असेल तर त्याचे सर्व वैशिष्ट्ये, पैलू आणि परिस्थिती
यांचा परस्पर संबंध तसेच त्याचा होणारा एकूण परिणाम हे सर्वच आपल्याला पाहावे लागेल. इथे बहुविधता आणि वादसंवाद परंपरा यावर विशेष लक्ष दिले आहे. त्याला एक कारण आहे. भारताच्या परंपरांचे उदात्तीकरण करण्यासाठी नव्हे, तर भारतीय परंपरांचा समग्र अभ्यास करावा आणि त्यांचा परस्परावर झालेला परिणाम, भारतीय संस्कृती आणि समाजाची गतिमानता हे सर्व आपल्याला समजावे हा त्यामागचा हेतू आहे. मित्रांनो, वादसंवाद या पुस्तकामध्ये जे काही विचार अमर्त्य सेन यांनी मांडलेले आहे, खरं तर ते प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले आहेत आणि त्यांची उदाहरणं घेऊन हे आपल्याला आजच्या जगासाठी किती उपयोगाचे आहेत आणि प्राचीन विचारधारा, परंपरा यांची आजच्या या मूल्यांशी किती सुसंगत अशी जुळणी आहे, तर ते हे या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हे पुस्तक अतिशय सुंदर असं वाचनीय आहे आणि विचार करायला प्रवृत्त करणारं आहे आणि आजच्या आधुनिक जगात ती मूल्य ही तितकीच गरजेची आहेत असं मला वाटतं. त्यामुळे हे पुस्तक नक्की तुम्ही वाचा आणि आपल्या संग्रही असायला हवं असं मला वाटतं. आणि ह्या पुस्तकाविषयी मी अजून नक्कीच बोलणार आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि कमेंट करा आणि जर आवडलं असेल तर लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी पुस्तकांचे नवीन नवीन घेऊन येणार आहोत आणि आपण पुस्तकांविषयी अनेक विचार आपण देवाणघेवाण करणार आहोत. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.